तर सबसे पहले यहाँ पे लिखेंगे डेरी यूनिट. फंडामेंटल युनिट आपण पाहिलेलं होतं. डेरी युनिट आपल्याला पाहायचं आहे डेरी युनिट्स काय आहे. तर डेरी युनिट्स पण सेम आहे की नियर अबाउट 7 डेरी युनिट्स ऑफ केमिस्ट्री. 7 फंडामेंटल युनिट्स पाहिलेले होतं. डेरी युनिट्स मध्ये नंबर 1 आहे एरिया व्हॅल्यूम डेन्सिटी वेलॉसिटी ऍसिलरेशन फोर्स अँड प्रेशर. काय म्हटलं डेरी यूनिट नियर अबाउट 7 डेरी यूनिट्स ऑफ मीन्स यहाँ पे लिखेंगे हम डेरी यूनिट आर नोन एज 7. किती आहे 7. नंबर 1 पाहायचं आहे एरिया व्हॅल्यूम डेन्सिटी. पहिलं काय आहे एरिया म्हणून आपण इथे लिहिलं एरिया. नंबर सेकंड व्हॅल्यूम. नंबर थर्ड आहे डेन्सिटी. नंबर 4, नंबर 5 अँड नंबर 6 ऑलवेज नंबर 7. अशा पद्धतीचं नियर अबाउट डेरी युनिट्स किती पाहायचे आपल्याला 7 डेरी युनिट्स पाहायचं आहे. ऍसिलरेशन फोर्स अँड प्रेशर काय लिहिलं आपण इथं वेलॉसिटी ऍसिलरेशन फोर्स अँड प्रेशर ऍसिलरेशन फोर्स अँड प्रेशर. हे झालं डेरी युनिट फोर्स अँड प्रेशर. फंडामेंटल युनिट पाहिलेलं होतं आपण. फंडामेंटल युनिट अँड डेरी युनिट नियर अबाउट डेरी युनिट किती आहे 7 आहे. तर 7 डेरी युनिट कोणतं आहे नियर अबाउट 7 डेरी युनिट्स ऑफ सम बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री मध्ये 7 डेरी युनिट्स आपल्याला पाहायला मिळतात. नंबर 1 एरिया, ठीक आहे. नंबर सेकंड व्हॅल्यूम. नंबर थर्ड डेन्सिटी. नंबर फोर्थ वेलॉसिटी. नंबर 5 ऍसिलरेशन. नंबर 6 फोर्स अँड नंबर 7 प्रेशर. आता याचं आपण युनिट्स काय करतो. युनिट्स काय करत असो युनिट काय असणार आपलं दॅट इज नोन एज एरिया. एरियाचं मेजरमेंट कुठं करतो लेंथ स्क्वेअर. एरियाचं मेजरमेंट कुठं करतो आपण लेंथ स्क्वेअर. मग आपण याचं मेजरमेंट करतो लेंथ मध्ये म्हणून इथे लिहू शकतो आपण LANGTH लेंथ स्क्वेअर. लेंथ स्क्वेअर, ठीक आहे. याचं मेजरमेंट करतो आपण लेंथ स्क्वेअर मध्ये. त्याच्यानंतर सेकंड्स येतो आपलं व्हॅल्यूम. तर व्हॅल्यूमचं मेजरमेंट करतो आपण लेंथ क्यूब मध्ये म्हणून इथे लिहायचं आपल्याला लेंथ क्यूब, ठीक. त्याच्यानंतर डेन्सिटीचं मेजरमेंट कशा पद्धतीने करतो तर डेन्सिटीचं मास पर युनिट व्हॅल्यूम. याचं आपण करतो मास पर युनिट व्हॅल्यूम. देन अगेन वेलॉसिटी. तर वेलॉसिटी आली आहे आपल्याकडे, ठीक आहे. पहिला आहे एरिया लेंथ स्क्वेअर. एरियाचं आपण मेजरमेंट करतो लेंथ स्क्वेअर मध्ये. याचं सिम्बॉल काय असेल तर सिम्बॉल काय असेल याचं मेजरमेंट आपण मीटर मध्ये करतो म्हणून इथं सिम्बॉल लिहायचं आपल्याला m स्क्वेअर झालं. त्याच्यानंतर लेंथ क्यूब. याचं पण आपल्याला मेजरमेंट करायचं आहे. लेंथ क्यूब आपण मीटर मध्ये करतो म्हणून इथे येणार m क्यूब. आलं m क्यूब, ठीक आहे. त्याच्यानंतर डेन्सिटी मास पर युनिट व्हॅल्यूम. तर मास पर युनिट व्हॅल्यूम मतलब इथे येणार किलोग्रॅम. इथे येणार किलोग्रॅम झालं. आता युनिट व्हॅल्यूम काय असेल आपलं किलोग्रॅम m-3 झालं. हे झालं युनिट. मास आहे पर युनिट व्हॅल्यूम मतलब किलोग्रॅम m-3
क्यू. देन अगेन वेलॉसिटी. वेलॉसिटी काय असेल आपल्याकडे, तर डिस्टन्स ट्रॅव्हल्स इन युनिट टाइम. काय होतो, डिस्टन्स ट्रॅव्हल्स होतो, म्हणून इथे लिहू शकतो आपण डिस्टन्स ट्रॅव्हल्स इन युनिट व्हॉल्यूम. डिस्टन्स ट्रॅव्हल्स in unit volume. डिस्टन्स ट्रॅव्हल्स इन युनिट व्हॉल्यूम. आता डिस्टन्स जो ट्रॅव्हल्स होतो तो मीटर पर सेकंड मध्ये होतो, म्हणून आपण लिहू शकतो इथं मीटर पर सेकंड क्यूब. मीटर पर सेकंड क्यूब, म्हणून इथं लिहायचं डिस्टन्स ट्रॅव्हल्स युनिट पर व्हॉल्यूम. तर इथं येणार आपलं मीटर सेकंड मायनस 1 डिस्टन्स पर व्हॉल्यूम. त्याच्यानंतर आहे ऍसिलरेशन. ऍसिलरेशनचं पुन्हा करायचं आहे. ऍसिलरेशन काय, वेलॉसिटी चेंज पर युनिट टाइम. वेलॉसिटी चेंज होतो टाइमच्या माध्यमातून, म्हणून इथे लिहायचं आहे वेलॉसिटी चेंज फॉर युनिट व्हॉल्यूम. युनिट नुसार वेलॉसिटी काय होत असतो, चेंज होत असतो, म्हणून लिहिला आपण वेलॉसिटी चेंज फॉर युनिट व्हॉल्यूम. याचं युनिट आहे मीटर सेकंड मायनस 2. मीटर सेकंड मायनस 2. ठीक आहे. फोर्स माहितीच आहे. फोर्स आपण प्रोव्हाइडेड करतो. फोर्सला आपण काय म्हणतो, फोर्स जेव्हा प्रोव्हाइडेड करतो तेव्हा किलोग्रॅमच्या माध्यमातून प्रोव्हाइडेड करतो, म्हणून इथे येणार किलोग्रॅम मीटर मायनस 2. ठीक आहे, किलोग्राम मास मायनस 2. हे झालं फोर्स. यालाच लिहू शकतो आपण फोर्सचं युनिट आहे न्यूटन. फोर्सचं युनिट आहे न्यूटन, म्हणून आपण याचा फोर्सचं युनिट इथे लिहू शकतो न्यूटन. फोर्सचं युनिट काय, न्यूटन. सेकंड आहे प्रेशर. प्रेशर पर युनिट एरिया. प्रेशर असतो, प्रेशरला म्हटलं जातं प्रेशर. प्रेशर काय असेल, फोर्स पर युनिट एरिया. फोर्स जो असतो युनिट एरिया मध्ये प्रोव्हाइडेड असतो. फोर्स पर युनिट एरिया याला लिहू शकतो, याला लिहितो आपण किलोग्राम. फोर्स प्रोव्हाइडेड करतो किलोग्राम. मीटर मायनस 1 सेकंड मायनस 2. मीटर मायनस 1 सेकंड मायनस 2. तर नियर अबाउट आपल्याला पाहायचं आहे की आपल्याकडे जे डेरी युनिट्स आहे ते नियर अबाउट 7 डेरी युनिट्स आहे. डेरी युनिट near about 7 derivative units are some basic concepts of chemistry. Number 1 area. एरियाचे मेजरमेंट्स आपण मीटर स्क्वेअर मध्ये करतो. व्हॉल्यूम, लेंथ ऑफ क्यूब मतलब एम क्यूब मध्ये आपण त्याचे मेजरमेंट केलेला आहे. सेकंड्स आहे आपल्याकडे की डेन्सिटी. सेकंड्स आहे आपल्याकडे डेन्सिटी. डेन्सिटी मास पर युनिट व्हॉल्यूम. डेन्सिटी काय, मास पर युनिट व्हॉल्यूम. डेन्सिटी मास पर युनिट व्हॉल्यूम. वेलॉसिटी डिस्टन्स ट्रॅव्हल्स इन युनिट व्हॉल्यूम. वेलॉसिटी पण डिस्टन्स मध्ये ट्रॅव्हल्स होतो, म्हणून आपण लिहिले इथे डिस्टन्स ट्रॅव्हल्स इन युनिट व्हॉल्यूम. ऍसिलरेशन वेलॉसिटी चेंज फॉर युनिट व्हॉल्यूम मीटर सेकंड मायनस 2. त्यानंतर फोर्स किलोग्राम मीटर्स मायनस 2. यालाच फोर्सला म्हटलं जातं, त्याचं युनिट आहे फोर्सचं न्यूटन. सेकंड आहे प्रेशर. फोर्स पर युनिट एरिया. प्रेशर आपण प्रोव्हाइडेड करतो, त्याचे आपण युनिट लिहिलेलं आहे किलोग्राम एम मायनस 1 एस मायनस 2. अशा पद्धतीचं आपण काय करतो, नियर अबाउट 7 डेरी युनिट्स आपल्याकडे असतात. त्याच्यानंतर पाहायचं आपल्याला लॉ ऑफ कन्झर्वेशन. एक्झॅक्टली लॉ ऑफ कन्झर्वेशन काय, तर लॉ ऑफ कन्झर्वेशन तुम्हाला माहितच आहे की इथे लिहू आपण लॉ ऑफ कन्झर्वेशन. त्यालाच म्हटलं जातं मास. लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास काय असू शकतो, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास, म्हणून आपण इथे लिहू लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास. काय असू शकतो, तर पहिलं लॉ आहे आपलं लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास.
लॉ ऑफ कंजर्वेशन ऑफ मास. लॉ ऑफ कंजर्वेशन ऑफ मास काय असेल तर तुम्हाला माहितच आहे की लॉ ऑफ कंजर्वेशन ऑफ मास काय आहे. लॉ ऑफ कंजर्वेशन ऑफ मास और लॉ ऑफ कंजर्वेशन काय असू शकतो. काय असू शकतो लॉ ऑफ कंजर्वेशन ऑफ मास. द पार्टिकल्स ऑफ केमिकल रिएक्शन ड्यूरिंग द पार्टिकल्स ऑफ केमिकल रिएक्शंस ड्यूरिंग काय होऊ शकतो नाही. द मॅटर नॉर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉय. मतलब केमिकल रिएक्शन ने द केमिकल रिएक्शंस ऑफ मैटर आर नॉट बी द मॅटर ऑर बी एनी ड्यूरिंग केमिकल रिएक्शंस म्हणून इथे लिहू शकतो एनी ड्यूरिंग केमिकल रिएक्शन द पार्टिकल्स ऑफ मैटर any during chemical reaction the particles of matter इथे लिहायचं the particles of matter any during chemical reaction the particle of matter nor be destroyed nor be created nor be destroyed. काय लावायचं आपल्याला फक्त nor be created nor be destroyed. मतलब पार्टिकल्स ऑफ मॅटर एनी ड्यूरिंग केमिकल रिएक्शन जरी आपण केमिकल रिएक्शन्स केली तरी पण पार्टिकल्स ऑफ मॅटर्स काय होऊ शकत नाही. डिस्ट्रॉय होऊ शकत नाही किंवा त्याला आपण काय करू शकत नाही एक्झॅक्टली टोटली नष्ट करू शकत नाही. द पार्टिकल्स ऑफ मॅटर एनी ड्यूरिंग केमिकल रिएक्शन नॉर बी डिस्ट्रॉय नॉर बी created or nor be created nor be destroy any during chemical process. It is known as law of conservation of mass. त्याला म्हटलं जातं law of conservation of mass. समजलं. दुसऱ्या पद्धतीने आपण त्याला बोलू शकतो the particles of element the particles of matter nor be destroyed nor be created any chemical process or any chemical reactions. It is known as conservation of mass. It is known as conservation of mass. Then again second law आपण सेकंड लॉ पाहू. सेकंड लॉ आहे आपल्याकडे द लॉ ऑफ मल्टिपल प्रोपरेशन. सेकंड लॉ आहे आपल्याकडे द लॉ ऑफ मल्टिपल प्रोपरेशन. म्हणजे सेकंड लॉ आपण याला फर्स्ट दिलं याला आपण सेकंड देऊ. लॉ ऑफ मल्टिपल प्रोपरेशन. लॉ ऑफ मल्टिपल प्रोपरेशन. सेकंड लॉ आहे आपल्याकडे लॉ ऑफ मल्टिपल प्रोपरेशन. तर लॉ ऑफ मल्टिपल प्रोपरेशन द व्हेन टू एलिमेंट्स केमिकली कंबाइन. जर काय होत असतील टू एलिमेंट्स आर केमिकली कंबाइन मीन्स यहाँ पे लिख दिया हमने टू एलिमेंट्स आर केमिकली कंबाइंड. जर दो एलिमेंट्स केमिकल रिएक्शंस के मीडियम से या माध्यम से टू एलिमेंट्स आर केमिकल रिएक्शंस इन कंबाइंड टू ईच अदर. टू एलिमेंट्स केमिकल रिएक्शंस के मीडियम से जर क्या होते हैं कि ज्वाइंट होते. टू एलिमेंट्स केमिकल रिएक्शन प्रोसेस से ज्वाइंट होते तो हमें उससे combine from two or more compounds in different two elements of chemical reactions of process. पहला पॉइंट फर्स्ट पॉइंट क्या आएगा टू एलिमेंट्स ऑफ केमिकल रिएक्शंस ऑफ प्रोसेस. केमिकल रिएक्शंस ऑफ प्रोसेस. टू एलिमेंट्स लिख लिया. फर्स्ट पॉइंट टू एलिमेंट्स ऑफ केमिकल रिएक्शंस ऑफ प्रोसेस और टू आर मोर कंपाउंड्स इन डिफरेंट कंपोजिशंस. इसमें क्या बनेंगे फिर बनेंगे और टू आर मोर कंपाउंड. कितने कंपाउंड बनेंगे टू आर मोर कंपाउंड. दो या दो से ज्यादा कंपाउंड्स बनेंगे और वो भी डिफरेंट प्रोसेस में. टू आर मोर कंपाउंड
more compounds in different process. दोनों कंपाउंड्स क्या होंगे? डिफरेंट प्रोसेस में, इन डिफरेंट प्रोसेस, इन डिफरेंट प्रोसेस, in different process. Two or more compounds in different process of composition. Different process of composition. Different process रहेंगे लेकिन compositions एक ही रहेगा. of composition. Different process रहेंगे लेकिन compositions एक ही रहेगा. Two different process of composition by the weight and mass of one element. Compositions by the weight. इसका वेट जो रहेगा वो क्या रहेगा? सेम रहेगा. वंस अगेन, टू एलिमेंट्स ऑफ केमिकली रिएक्शन प्रोसेस. दोनों एलिमेंट्स अगर ज्वाइन होते हैं और उसमें केमिकल रिएक्शन प्रोसेस होती है तो टू आर मोर कंपाउंड्स इन डिफरेंट प्रोसेस बाय कंपोजिशंस ऑफ वेट. इसका वेट जो रहेगा दो से ज्यादा कंपाउंड्स का वो केमिकली सेम रहेगा, बट मास ऑफ वन एलिमेंट्स इन सेम रेशो. इसका मास क्या रहेगा? बट मास ऑफ वन एलिमेंट्स वन एलिमेंट्स इन सेम रेशो. एलिमेंट्स इन सेम रेशो. इसका मास ऑफ रेशो जो रहेगा वन एलिमेंट्स का वो क्या रहेगा? सेम रहेगा. वो क्या रहेगा? सेम ratio by whole number. In same ratio of whole number. ये हो गया आपका होल नंबर. ये हो गया लॉ ऑफ मल्टीपल प्रोपोर्शन. थोड़ा डिफिकल्ट है लेकिन आ जाएगा. कैसे आ जाएगा? लॉ ऑफ मल्टीपल प्रोपोर्शन. इसमें 3 लाइन्स हमें रिकॉल करना है. 3 लाइन्स क्या है? टू एलिमेंट्स आर केमिकली रिएक्शंस ऑफ प्रोसेस. सपोज कि टू एलिमेंट्स केमिकली रिएक्शंस ऑफ प्रोसेस में एक्टिवेट है. टू एलिमेंट्स आर केमिकली रिएक्शंस ऑफ प्रोसेस. तब क्या होगा कि वन और टू नहीं, टू आर मोर कंपाउंड्स इन डिफरेंट कंपोजिशंस ऑफ प्रोसेस. तब क्या होगा कि टू एलिमेंट्स केमिकली प्रोसेस में है, रिएक्शंस के प्रोसेस में ऑलरेडी टू एलिमेंट्स है, तो इसमें से टू आर मोर एलिमेंट्स केमिकली डिफरेंट प्रोसेस में कंबाइन रहेंगे. मतलब केमिकल प्रोसेस कर रहे हैं तो हमें टू एलिमेंट्स लग गए, तो टू एलिमेंट्स से हमें कंबाइन कंपोजिशंस क्या मिलेगा? टू आर मोर एलिमेंट्स का कंबाइन कंपोजिशंस मिलेगा और उसका वेट जो रहेगा वो कांस्टेंट रहेगा. बट मास ऑफ वन एलिमेंट्स इन सम रेशियो बाय होल नंबर. लेकिन उसका एलिमेंट्स का मास ऑफ नंबर जो है वो क्या रहेगा? सेम रहेगा. उसका रेशो जो रहेगा सेम रहेगा. आप होल नंबर जब रिएक्शंस करेंगे तब मास ऑफ एलिमेंट्स इन सेम रहेगा सब रिएक्शन में. उसको बोलते हैं लॉ ऑफ मल्टीपल प्रोपोर्शन. फिर सेकंड लॉ आता है गे-लुईसक लॉ. सेकंड लॉ आएगा हमारा गे-लुईसक लॉ. ये हो गया थर्ड सेकंड लॉ. अभी हमें देखना है थर्ड लॉ क्या है. तो थर्ड लॉ है हमारा गे-लुईसक लॉ. यहाँ पे हमने लिख दिया GAY गे-लुईसक लॉ. ये हो गया हमारा थर्ड लॉ गे-लुईसक लॉ. इस लॉ में क्या होता है? गे-लुईसक लॉ इसको ही बोलते हैं गैसेस वैल्यूम. इसको ही बोलते हैं गैसेस वैल्यूम. यहाँ पे लिख दिया हमने गैसेस वैल्यूम. गे-लुईसक लॉ डिस्कवर किया है गे-लुईसक ने, इसीलिए